Hello friends, in the last lecture we discussed about the integration by parts and when we use the integration by parts when we have given the product of two or more functions but that functions are different types. Okay, means which of that two functions are separated to each other, means different types of each other. Okay, then we use that u into v rule for integration, and that rule is also known as integration by parts. Okay, and for the choose first u and v function we was discussed in yesterday lecture. Okay, in that lecture I was told you which is the u and which is the v. It is depend on the rule liate, and also I was told you meaning of these different letters. Okay, L means logarithmic function, I means inverse trigonometric, A means algebraic, T means trigonometric and E means exponential. मी तुम्हाला या प्रत्येक लेटरचा मिनिंग सांगितला होता आणि कोणतं फंक्शन आधी घ्यायचं ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके, आता या ठिकाणी आपण एक्सरसाइज 3.3 की जी तुमची स्टेट बोर्डसाठी आहे त्या एक्सरसाइजमधला पहिल्या क्वेश्चनमधले काही एक्झाम्पल डिस्कस करू की जे डिपेंड्स आहे यू इंटू व्हीवर डायरेक्टली. ओके, मग आता हे एक्झाम्पल्स आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्स. एक्स स्क्वेअर एक्सच्या फॉर्ममध्ये असलेले सर्व अल्जेब्रिक फंक्शन असतात. कालच सांगितलं मी इक्वेशन म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन्स, आणि लॉगच्या फॉर्ममधले असले जे पण फंक्शन असतात ते काय असतात, लॉगॅरिथमिक फंक्शन असतात. ओके, मग आपला रूल बघायचा LIATE. आता याच्यामध्ये बघा LIATE कोण आधी आहे बरं याच्यामध्ये की या ठिकाणी या लॉगॅरिथमिक फंक्शनला आधी चूज करणार. ओके, म्हणजेच काय की यू जे फंक्शन आहे आपलं काय होईल लॉगॅरिथमिक, आणि उरलेलं जे पण असेल ते काय असते व्ही असते. या मॅनरने तुम्ही ते चूज करायचं की कोणते कोणते फंक्शन आपल्याला दिलेले आहेत आणि त्याच्यापैकी LIATE मध्ये कोणता आधी येतो आहे, कोणाचा नंबर आधी आहे तो फंक्शन आपला यू फंक्शन असेल. ओके, म्हणून आपण इथं यू फंक्शन काय घेतलं, लॉग घेतला. ओके, आता या ठिकाणी यू इंटू व्ही कालच मी तुम्हाला रूल कसा लक्षात ठेवायचा ते सांगितलं होतं. फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू DX होल विथ रिस्पेक्ट टू DX. मग आता या ठिकाणी याच्यामध्ये यूच्या ऐवजी काय ठेवणार आपण लॉग एक्स या रूलमध्ये. मग यूच्या ऐवजी लॉग एक्स आणि व्हीच्या ऐवजी एक्स स्क्वेअर पुटअप केला. यूच्या ऐवजी लॉग एक्स, व्हीच्या ऐवजी एक्स स्क्वेअर पुटअप केला. पुटअप केल्यानंतर आता इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर आहे, एक्स रेस टू एनचं इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे आणि फॉर्म्युले तुमचे लर्न असलेच पाहिजे. वी नो इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन, यस इट इज एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. फक्त एनची जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये 1 प्लस करायचा, तो डिवाइड पण करायचा. आता इथं एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन काय होईल मग 2 + 1 एक्स क्यूब अपॉन 2 + 1 3. ओके, सेम मॅनरने मायनस इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स आहे आणि वी नो डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स फॉर्म्युला तुमचा लगेच लक्षात आला पाहिजे. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इज 1 अपॉन एक्स, म्हणून आपण काय करणार इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1 अपॉन एक्स टाकलं आणि परत एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स क्यूब अपॉन 3. ओके, याच्यानंतरची स्टेप आता इथं 1 अपॉन एक्स आणि एक्स क्यूब अपॉन 3 त्याच्यातला एक एक्स आणि वरचा एक एक्स क्यूबमधला एक एक्स कॅन्सल होईल, काय उरेल 2 म्हणजे एक्स स्क्वेअर उरला. आणि हा 1/3 जो आहे तो कॉन्स्टंट असेल, तो इंटिग्रेशनच्या कुठं काढणार मी बाहेर काढणार. आणि ही पहिली टर्म तर टोटल सॉल्व झाली ती ॲज इट इज लिहून घेऊ आपण लॉग एक्स एक्स क्यूब अपॉन 3 मायनस 1/3 कॉन्स्टंट आणि मध्ये उरला एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू DX. परत एक्स स्क्वेअर म्हणजे एक्स रेस टू एनचाच फॉर्म्युला, म्हणजे एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 म्हणजे 2 + 1 किती होऊन जाईल मग 3, म्हणजे 3 अपॉन परत 3 लिहिणार, म्हणजे तुमचं इंटिग्रेशनचं फायनल आन्सर जे आहे ते काय मिळालं. मग पहिली स्टेप जी आहे ती पहिली टर्म ॲज इट इज लिहून घेतली, मायनस हा 3 आणि येणारा परत 3 × 3 काय लिहिणार आपण 9 आणि वरती एक्स क्यूब प्लस 3 आणि दिस इज इंटिग्रेशन आय. या मॅनरने तुम्ही इंटिग्रेशन यू इंटू व्ही इझिली सॉल्व करू शकतात. महत्त्वाचं काय आहे की कोणतं फंक्शन तुमचं यू असणार आहे आणि कोणतं फंक्शन तुमचं व्ही आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. ओके, आता परत आपण सेकंड एक्झाम्पल सॉल्व करू की सेकंड एक्झाम्पल आपल्याला दिलं आहे एक्स स्क्वेअर आणि साइन ऑफ 3x. बघा
इथं एक्स स्क्वेअरची टर्म व्ही होती, पण या ठिकाणी एक्स स्क्वेअरची टर्म आपण यू घेतली. का घेतली? कारण की या ठिकाणी एक्स स्क्वेअर म्हणजे अल्जेब्रिक आणि साईन म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक, आणि आपलं LIATE मध्ये कोण आधी आहे? LIATE मध्ये कोण आधी आहे? अल्जेब्रिक, म्हणजे टीच्या आधी ए आहे, म्हणजे अल्जेब्रिक आपल्याला यू घ्यावा लागेल आता या सिच्युएशनला. म्हणून यूची व्हॅल्यू काय घेतली आपण? एक्स स्क्वेअर, आणि उरलेलं काय घेतो आपण? व्ही. आता परत आपल्याला यू इंटू व्ही रूल माहिती आहे, तो परत एकदा रिवाइज करते. फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू dx होल विथ रिस्पेक्ट टू dx. आता याच्यामध्ये परत यू आणि व्हीच्या व्हॅल्यू पुटअप करा. यूच्या जागी काय ठेवणार आपण? एक्स स्क्वेअर ठेवणार. व्हीच्या जागी काय ठेवणार? साइन ऑफ 3x ठेवणार. परत डेरिव्हेटिव्ह ऑफ यू म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर, आणि इंटिग्रेशन ऑफ व्ही म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन ऑफ 3x विथ रिस्पेक्ट टू dx होल विथ रिस्पेक्ट टू dx. ओके. आता याच्यानंतर एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू ॲज इट इज. वी नो इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स. साइन एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती पाहिजे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स पॉझिटिव्ह असतो, पण इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स निगेटिव्ह असतो, म्हणजे मायनस कॉस ऑफ एक्स. पण एक्सच्या ऐवजी परत काय आहे इथं? 3x, आणि एक्सच्या ऐवजी असणाऱ्या टर्मच्या डेरिव्हेटिव्हने आपण डिवाइड केलं पाहिजे, कारण की इथे इंटिग्रेशन आहे. आणि वी नो इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x जर मी घेतला तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 होऊन जाईल, आणि 1 × 3 3 होऊन जाईल, म्हणजे 3xचा डेरिव्हेटिव्ह काय होईल? 3. म्हणजे डिवाइड कशाने केलं पाहिजे आपण? 3ने. बरोबर. म्हणजेच काय की इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इज मायनस कॉस ऑफ 3x अपॉन खाली मी काय केलं? 3 केलं, मायनस इंटिग्रेशन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. आता इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर x⁻n+1 अपॉन n+1, पण डेरिव्हेटिव्ह काय सांगतो आपल्याला x⁻n चा? n × x⁻n-1. म्हणजेच काय की एकने ते कमी करायचं. मग n म्हणजे कोण आहे इथं? 2, म्हणजे 2 × x⁻2-1 काय होऊन जाईल तो? 1. म्हणजे फक्त फायनली एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? फक्त 2x येईल. ओके. आणि परत इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ 3x काय असतो? मायनस कॉस ऑफ 3x अपॉन 3. ओके. याच्यानंतर आता ही पहिली जी स्टेप आहे, मायनस साईन आपण जनरली पुढे लिहितो, म्हणून काय केलं मी? मायनस साईन पुढे लिहून घेतला, एक्स स्क्वेअर अपॉन कॉस ऑफ 3x अपॉन 3 लिहून घेतला, प्लस हा 2/3 ही कॉन्स्टंट टर्म आहे इथं. 2/3 काय आहे? कॉन्स्टंट आहे. ते कुठं निघेल? इंटिग्रेशनच्या बाहेर निघेल. प्लस आता हा मायनस साईन आणि हा मायनस साईन, मायनस मायनस काय होऊन जाईल इथं? प्लस होऊन जाईल, म्हणून आपण इथं प्लस केला. 2/3 बाहेर काढला, आणि मध्ये कोण उरलं इथं? x × कॉस ऑफ 3x उरला, आणि विथ रिस्पेक्ट टू dx. आता परत इथं ऑब्झर्वेशन करा तुम्ही की या ठिकाणी x × कॉस ऑफ 3x म्हणजे परत आपल्याला काय करावं लागणार आहे? u × v वापरावं लागणार आहे, कारण की इथं परत दोन फंक्शनचा काय दिसतोय? प्रॉडक्ट दिसतोय. आणि या ठिकाणी परत बघा, x म्हणजे अल्जेब्रिक आणि कॉस म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक, परत LIA आधी आणि नंतर t, म्हणजे u ची व्हॅल्यू काय येईल तुमची? x. u म्हणजे काय घेणार? x, आणि v म्हणजे काय घेणार? कॉस ऑफ 3x. म्हणजे परत आपण फॉर्म्युल्यामध्ये त्या व्हॅल्यू पुटअप करणार. म्हणजेच काय होईल? हा एक्स स्क्वेअर कॉस ऑफ 3x अपॉन 3 हा मायनस पहिली टर्म जशीच तशी. आता u × v मध्ये ह्या व्हॅल्यू टाकल्या आपण. हा 2/3 सर्वांचा कॉमन आहे, एकत्र कॉमन आहे, म्हणून तुम्ही काय करणार? तो एकत्र ब्रॅकेट बाहेर घेणार. ओके. आणि त्याच्यानंतर आपण काय करणार की या ठिकाणी u × इंटिग्रेशन ऑफ v म्हणजे कॉस ऑफ 3x मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ u म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x, आणि इंटू इंटिग्रेशन ऑफ v म्हणजे कॉस ऑफ 3x. या मॅनरने तुम्ही ते इंटिग्रेशन घेतलं. आता हे सॉल्व करावं लागणार आहे आपल्याला. मग सॉल्व करण्यासाठी बघा आपण काय केलं, ही पहिली टर्म जशीच तशी जी आहे पहिली ॲज इट इज, 2/3 सर्वांचा कॉमन म्हणून जसंच तसं घेतला. आता u म्हणजे x ॲज इट इज, आणि वी नो इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स. कॉस एक्सचं इंटिग्रेशन प्लस साइन एक्स असतं, म्हणून साइन ऑफ एक्स, पण एक्सच्या ऐवजी परत कोण आहे? 3x आहे, म्हणजे त्या 3xचा डेरिव्हेटिव्हने काय करावं लागेल? तुम्हाला डिवाइड करावं लागेल, म्हणून इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x काय घेतला? 3 घेतला, मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स. आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय असतो? 1 असतो, म्हणजे इथे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1, आणि परत इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ 3x साइन ऑफ 3x अपॉन 3, जसं तुम्हाला मागच्या स्टेपला सांगितलं मी, आणि विथ रिस्पेक्ट टू dx. आता याच्यानंतर आपण काय करणार? ही पहिली जी टर्म आहे ती ॲज इट इज लिहित जायची, कारण की त्याला काही आता फरक पडणार नाही. पण आता इथं बघा, हा 2/3 याचा पण मल्टिप्लायर आहे, याचा पण मल्टिप्लायर आहे, म्हणून सेपरेट करून टाकू. मग 2x साइन ऑफ 3x बरोबर, आणि अपॉन 3 × 3 काय होऊन जाईल? तो 3 × 3
9 होऊन जाईल, म्हणून तो 9 लिहिला. आता याच्यानंतर हा 2/3 प्लस मायनस काय होईल, तो मायनस होईल. इथून येणारा हा 3 आणि हा बाहेरचा 3, 3 × 3 काय होऊन जाईल, 9 होऊन जाईल. म्हणजे हा 2/3 घेतला. आणि परत इथं बघा हा जो आहे साइन ऑफ 3x, साइन ऑफ 3xचं इंटिग्रेशन काय होईल, कॉस ऑफ 3x/3 होईल. आणि परत आता हे फायनली आन्सर काय करणार आपण, की हा 3 आणि हा इंटू 9, 9 × 3 फायनली काय घेणार, 27. आणि बाकी या 2 स्टेप ज्या आहेत त्या जशाच्या तशा. आणि दिस इज युअर रिक्वायर्ड आय. या मॅनरने तुमचं इंटिग्रेशन सॉल्व्ह होऊ शकतं. ओके. आता एक ट्रिग्नॉमेट्रिक होता आणि एक अल्जेब्रिक होता. पण ज्यावेळेस इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक आहे मग त्यावेळेस आपण काय करणार. थर्ड एक्झाम्पल आपल्याकडे दिलेलं आहे की आपल्याला दिलेलं आहे x × tan इनवर्स ऑफ x. आता बघा x म्हणजे अल्जेब्रिक आणि इनवर्स ऑफ tan म्हणजे काय, इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक. मग आता आपल्या शब्दामध्ये लेटरमध्ये कोण आधी आहे, LIA, आय आधी आणि ए नंतर, बरोबर. म्हणजे इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिकला यू घेतलं पाहिजे आणि अल्जेब्रिकला व्ही घेतलं पाहिजे, असं तुम्ही ते सिलेक्ट करणार. म्हणून आपण काय करणार, इथं जरी हा टॅन इनवर्स सेकंड पोस्टला आहे, सेकंड पोझिशनला आहे, पण आपल्या रूलनुसार तो आधी आहे, तो सिरियली, म्हणून आपण यू म्हणजे टॅन इनवर्स घेणार आणि व्ही म्हणजे काय घेणार, एक्स. आणि आता सिम्पल आपण जो पण रूल यूज करतो यू × व्हीचा, फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ डेट ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू dx. मग आता फर्स्ट म्हणजे काय टाकणार, टॅन इनवर्स. इंटिग्रेशन ऑफ सेकंड म्हणजे काय टाकणार, एक्स म्हणजे इंटिग्रेशन ऑफ एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू dx. आता याच्यानंतर x⁻² काहीच नाही आहे म्हणजे काय असतो, तिथं 1 असतो. आणि इंटिग्रेशन ऑफ x⁻n चा फॉर्म्युला आपण वापरणार. मग x⁻1 + 1 म्हणजे 2 होऊन जाईल आणि आपण n + 1 म्हणजे परत 2 होऊन जाईल, मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स x काय असतो, 1/1 + x² असतो. म्हणून 1/1 + x² आपण टाकला. आणि इंटू इंटिग्रेशन ऑफ x परत 1 म्हणजे x²/2. याच्या नेक्स्ट स्टेपला आपण काय करणार, इथं ही पहिली टर्म जशीच तशी होईल कारण की इथं काही फरक पडणार नाही. आता x²/2 इंटू हा टॅन इनवर्स. पण इथं बघा हा 1/2 जो आहे इथला तो आपण बाहेर काढणार का, की त्या ठिकाणी तो कॉन्स्टंट टर्म आहे. आणि त्याच्यानंतर उरलेलं कोण आहे, x²/1 + x². वरती कोण उरला, x² आणि खाली कोण उरलं, 1 + x² विथ रिस्पेक्ट टू dx. आता ही जी सिच्युएशन आहे P(x/Q) याच्यात एक लक्षात ठेवायचं, जर पॉवर ऑफ व्हेरिएबल जर सेम असतील न्यूमरेटर डिनॉमिनेटरला, पॉवर ऑफ व्हेरिएबल जर सेम असतील न्यूमरेटर डिनॉमिनेटरला, तर डिनॉमिनेटर न्यूमरेटरला ॲडजस्ट करता येतो आहे का, हा आधी लॉजिक लावायचं. काय करायचं, पॉवर ऑफ व्हेरिएबल जर सेम दिसले तर डिनॉमिनेटरला आपण न्यूमरेटरला ॲडजस्ट करू शकतो आहे का, ते आधी लॉजिक लावायचं. जर करू शकले तर सरळ तो डिनॉमिनेटर न्यूमरेटरला ॲडजस्टमेंट करायचा. ओके. अशा 3 तुम्हाला पोझिशन मिळतील सॉल्व करताना. P(x/Q)च्या कोणत्या कोणत्या पोझिशन मिळतील, काही वेळेस न्यूमरेटरची व्हेरिएबलची पॉवर डिनॉमिनेटरच्या व्हेरिएबलच्या पॉवरपेक्षा मोठी असेल, मग त्यावेळेस तुम्ही काय करायचं, सरळ भागाकार करायचा आणि रूल वापरायचा, तो कोशंट प्लस रिमाइंडर अपॉन डिवायडर, तो फॉर्म्युला वापरायचा. काही वेळेस काय होईल की दोघांची पॉवर सेम असेल, मग त्यावेळेस काय करणार, डिनॉमिनेटरला न्यूमरेटरला ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करणार. पण काही वेळेस डिनॉमिनेटरची पॉवर मोठी असेल, मग त्यावेळेस तुम्हाला काही टाईप्स आहेत, पर्टिक्युलर टाईप्स, जसे आपले लिनियर अपॉन क्वाड्रॅटिक इक्वेशन होतं ax + b अपॉन px² + qx + c, तो टाईप असेल किंवा दुसरे काही डिफरंट टाईप्स असतील, त्यानुसार ते ॲडजस्ट होतं. ओके. पण इथं पॉवर सेम आहे म्हणून आपण काय करणार प्रयत्न, की डिनॉमिनेटरवरती ॲडजस्ट होतो आहे का, मग काय ॲडजस्ट करावे लागणार आहे, खाली डिनॉमिनेटरला +1 आहे, वरती नाही आहे. मग सपोज आपण +1 केला आणि तर +1 आपण केला तर मायनस काय केला पाहिजे, आपण 1 केला पाहिजे. म्हणजे जो नंबर आपण टाकतो तोच नंबर आपण मायनस करतो, एवढंच लक्षात ठेवायचं. ओके. मग इथं जर +2 राहिला असता तर आपण +2 केला असता, इथं +1 आहे म्हणून आपण +1 केला. ओके. आणि +1 केला म्हणून -1 केला. आणि याचं फक्त काय केलं, ही पहिली टर्म जशीच तशी लिहिले आणि हा 1/2 ॲज इट इज. आता हा डिनॉमिनेटर आणि हा डिनॉमिनेटर बघा सेम आहेत, दोघं काय होतील, कॅन्सल होतील. म्हणजे इथं कोण उरेल, 1 उरेल. 1 घेतला मायनस, इथं बघा हा परत डिनॉमिनेटर ह्या दोनही टर्मचा घ्यावा लागेल कारण की तो डिनॉमिनेटर कॉमन आहे, म्हणजे 1/1 + x² पण घ्यावं लागेल. आता याच्यानंतरची स्टेप काय होईल बघा, हा 1/2 जो आहे तो याचा पण मल्टिप्लायर आहे आणि याचा पण मल्टिप्लायर आहे. ओके. आणि ही पहिली टर्म जर जशी तशी होईल,
1चं इंटिग्रेशन काय होईल तुमचं इथं x होऊन जाईल आणि मायनस आणि हा मायनस काय होऊन जाईल तो प्लस होऊन जाईल. आणि इथं बघा हा जो आहे हा फॉर्म्युला इंटिग्रेशनचा कोणता 1/1 + x². आता हा फॉर्म्युला कोणाचा असेल मग हे कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे टॅन इनवर्सचं म्हणजे याचं इंटिग्रेशन काय असेल टॅन इनवर्स ऑफ x. बस सरळ तिथं काय लिहायचं टॅन इनवर्स ऑफ x आणि याच्यावरून तुम्हाला फायनली आन्सर काय मिळेल मग देअरफॉर वी गेट I = ही पहिली टर्म तर तशीच तशी होईल I = काय मिळेल मग हा 1/2 ही पहिली टर्म जशीच तशी लिहिणार आणि इथं 1/2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 काय होईल x. हा मायनस आणि हा मायनस काय होऊन जाईल प्लस आणि हा 1/2 परत ॲज इट इज आणि इथे इंटिग्रेशन ऑफ 1/1 + x² काय लिहिणार फक्त टॅन इनवर्स ऑफ x आणि सर्वांचा कॉमन इंटिग्रेशन कॉन्स्टंट काय लिहिणार c आणि हे तुमचं काय असेल फायनली इंटिग्रेशन. अशा मॅनरने तुम्ही त्या ठिकाणी ते इंटिग्रेशन सॉल्व करू शकतात. असं ते तुमचं फायनल इंटिग्रेशनचं आन्सर असेल जे आपण आता डिस्कस केलं. ओके, वाटल्यास तुम्ही ह्या स्क्रीनशॉट घेऊन लिहू शकतात किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्सला ती इमेज टाकण्याचा प्रयत्न करते. ओके, अशा प्रकारे तुम्ही U/V डायरेक्ट अप्लाय होणारे जे एक्झाम्पल आहे ते आपण घेतले. पण काही वेळेस आपल्याला U/V डायरेक्ट अप्लाय होत नाही, मग त्यावेळेस आपल्याला काहीतरी सबस्टिट्यूशन करावे लागते, काहीतरी ॲडजस्टमेंट करावे लागते. ते एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओला बघू. ओके, याच्यात काही डाऊट असतील तर नक्की विचारा आणि प्रॅक्टिस जेवढी तुमची जास्त असेल तेवढं तुम्हाला व्यवस्थित ते समजेल आणि त्यावेळेसच तुमच्या मनात काहीतरी डाऊट्स येतील आणि तरच तुम्ही विचारू शकतात. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस नाही केली तर तुम्हाला ते लवकर समजणार नाही. ओके, सो डू प्रॅक्टिस अँड थँक्यू.